रामकृष्ण हरी. तर आम्ही ना महिरावणीपासून जेवण करून पुढे निघालो आणि हे बघा पाऊस आलेला आहे, पण पावसामध्ये पण वारकरी चाललेले. कोणी कागद घेतला तर कोणी नाही घेतला. आता प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असेल असं नाहीच ना. आणि आता दुपारचे 4 वाजले आणि इथे हरिपाठ सुरू झालेला आहे. हे बघा माऊली भेटले मला, छान दोघं छान ओळख झाली होती. आणि ह्या माऊलींनी ना नर्मदा परिक्रमा पायी केलेली आहे. त्यांचं हे ऐकून मला पण खूप म्हणजे असं वाटलं की आपण पण नर्मदा परिक्रमा पायी करावी. पण देवाचं करायला पण नशीब लागतं. असेल माझ्या नशिबात तर माझ्या खूप नक्की होईल. हो माऊली, जाऊन आले आता. हो जायचंय ना मला माऊली. आमच्या 2 झाल्या. नर्मदा परिक्रमा पायी पायी मला जायचंय. मला खूप जाऊ का? 2 झाले आमच्या. हो ना. अरे वा वा वा. तर आम्ही आता सातपूरमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सातपूरमध्ये बघा फुलांची उधळण, पताकांची उधळण करून दिंडीचं छान स्वागत करण्यात आलं. फटाके वगैरे वाजवले आणि हे बघा ह्या खाली टाकलेल्या पताका बघा, बघू शकता तुम्ही. राजू भाऊ जय. तर इथे वारकऱ्यांना ना रसनाची वाटप चालू आहे. रसनाचं वाटप चालू आहे. तर सातपूरमध्ये प्रवेश केल्यानंतर सातपूर ग्रामस्थांनी छान रांगोळी वगैरे काढलेली आहे. तर येथील नगरसेवकांचे आणि तसेच राजकीय नेत्यांचे बॅनर इथे लावलेले आहे आणि खूप जल्लोषामध्ये इथे सातपूरकरांनी दिंडीचं स्वागत केलं. आणि हे बघा किती छान मंडप सातपूरकरांनी इथे टाकलेला आहे. तर इथे पालखी आणून ठेवल्यानंतर इथे छान आरती वगैरे झाली. रामकृष्ण हरी माऊली. हे बघा या माऊली माझ्यासोबत. मला माहिती आहे आम्ही आलेलो आहे दिंडीला आणि आज आहे बुधवार. आज आहे 1 जुलै 2026. आमचा रात्रीचा मुक्काम इथे सातपूर येथे होता आणि काल आमची मात्र खूप हाल झाली. म्हणजे देव कसोटी पाहतो. देवाच्या वाटेला गेल्यानंतर देव आपली कसोटी बघतो. बघू यांना असा त्रास दिल्यानंतर हे दिंडीला येतात की नाही. माय ताई जय हरी. जय हरी जय हरी जय हरी. हे बघा हे मंडळी आमची चहा पित आहे. आणि हे बघा रात्री ना खूप पाऊस झाला, आम्ही इथेच झोपलो होतो रात्री. जय हरी माऊली. इथे पाऊस झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी एका घरामध्ये आम्हाला बोलवलं. चहा पिताय सगळे. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. हे आहे सातपूर. सगळे वारकरी सकाळी सकाळी चहा पित आहे, कोणी गंध लावत आहे. चला आता मी पण गंध लावते.
आमच्या सर्वांचे गंध लावून झाले. हे बघा इकडं पुष्पाताईचा आणि मायाचा पण गंध लावून झालाय. वृत्तीनाथांची पालखी निघाली अंगणे झाडा ग, अंगणे झाडा ग, बायांनो रांगोळी काढा ग, अंगणे झाडा ग, बायांनो रांगोळी काढा ग. ज्ञानेश्वराची पालखी निघाली अंगण झाडा ग, अंगण झाडा ग, बायांनो रांगोळी काढा ग. धन्यवाद. झाडा ग, बायांनो रांगोळी काढा ग. जय हरी माऊली. जय हरी, जय हरी. तरी तर हे माऊलीना देवाचा गंध लावताय सर्वांना. हे बघा हे माऊलीना रथाबरोबर असतात, रथ सेवेकरी आहे हे. रामकृष्ण हरी माऊली. हे बघा या सगळ्या माऊली आम्हाला 2-3 वर्षापासून भेटत्या. आमची छान मैत्री आहे. आम्ही दरवर्षी वारीमध्ये भेटतो. कसं वाटतं वारीमध्ये? संसाराचं ध्यानच येत नाही ना. असं वाटतं नको ते संसार, नको ते पोरं बाळ आहे की नाही. फक्त पांडुरंग पांडुरंग चला आता एक पांडुरंगाचं भजन होऊनच जाऊ द्या. चला तर या वारकरी भगिनी भेटल्यानंतर यांनी मस्तपैकी भजन सुरू केलेलं आहे पांडुरंगाचं. आणि हे बघा ह्या गाड्या ज्या चाललेल्या आहे त्या गाड्यांना हे बघा पत्र लावलेले आहे महिलांचे, वारकरी महिलांचे. तर ह्या रावटीच्या गाड्या असतात. ह्या गाड्यांमध्ये सर्व सामान ठेवलेलं असतं स्वयंपाकाचं वगैरे. आणि ही बघा ही आमची 2 नंबरच्या रावटीची रिक्षा आहे. म्हणजे आमची पण मोठी गाडी असती पण ती सिन्नरवरून निघेल, कारण त्र्यंबकेश्वरवरून थोडेच वारकरी येतात. सिन्नरवरून मात्र वारकऱ्यांची संख्या वाढते, तर सिन्नरवरून मोठी गाडी आलेली असती. तर ह्या रिक्षात आमचं सगळं सामान आहे. जय हरी माऊली, जय हरी. आणि इथे सकाळी 7:30 वाजता सातपूरमधून पालखीचं प्रस्थान झालेलं आहे पुढच्या दिशेने. आणि पाऊस आल्यामुळे ना रस्त्यावर बघा किती चिक 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 गाव तुम्हाला दिसत असेल. तसेच हे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे इथे रस्त्यावर बारदाना पण टाकलेले आणि पाऊस पण आला. आणि ही आजीबाई बघा, ह्या आजीबाईंना चालता येत नाही, ह्या वाकून चालता, पण ह्या दरवर्षी वारीला मला भेटतात. हे बघा ह्या आजीबाईंना बघू शकता तुम्ही. तर बरंच वय यांचं वय किती त्यांना ते सांगता पण येत नाहीये. आजी जय हरी आजी. आजीला ऐकायला येत नाही बघा, आजीला चालता येत नाहीये तरी ह्या आजी वारीला चालली. आणि ह्या आजी दरवर्षी माऊली जय हरी. किती वर्ष वारीचं तुमचं? किती वर्ष आहे वारीचं? किती वर्ष आहे? दिंडोरीची आजी किती वर्ष आहे? माझ्या वाऱ्या पांडुरंग बसतोय. हा ना. अरे वा छान छान छान. इथून तिथून पायी पायी चालता का तुम्ही? पायी पायी चालता? अरे वा 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 मस्त मस्त मस्त. तर बघितलं ना ह्या आजींना विचारलं किती वर्ष आहे तर त्यांना ते सांगता पण येत नाही. आणि बरेच जुने लोक सांगता वारी किती आहे ते मोजायचं नाही. पण आताची नवीन पिढी म्हणजे समजा माझ्यासारखे झाले, विचारलं का आम्ही सांगून देतो की 3री वारी 4थी वारी. पण ही आजी खूप दिवसापासून वारत. तर इथे वैद्यकीय पथक ॲम्ब्युलन्स आहे बरोबर. आणि याच्यामध्ये सगळे म्हणजे सर्वच वारकऱ्यांना ज्याला जे औषध लागेल ते औषधं ही मुलं देत आहे. डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संशोधन केंद्र आडगाव नाशिक यांच्यातर्फे ही सेवा आयोजित केलेली आहे. तर भरपूर वारकरी याचा लाभ घेताना दिसत आहे. हे बघा वैद्यकीय मोफत सेवा. तर आता आम्ही सातपूरमधून नाशिककडे चाललो आहे. नाशिककडे पुढे जातो, तुम्हाला दाखवतो. पुढे बहुतेक आमचं आहे ना पंचायत समितीमध्ये आम्हाला नाश्ता पाण्याचं आयोजन केलेलं असतं. म्हणजे मी पहिल्या वर्षी आली ती ना त्र्यंबकेश्वरपासून, तर पंचायत समितीमध्ये आम्हाला नाश्त्याचं आयोजन केलेलं असतं. तर दाखवते मी तुम्हाला. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. किती वारी तुमची माऊली? माझं आता 21.
वैरणी 21 आणि वारी कितवी? वारी 4थी. म्हणजे 17 वर्ष जास्तपासून वारी करता. किती लवकर या मुलाला बघा वारकरी संप्रदायाचा छंद लागलेला आहे. खरं तर आजच्या कलियुगामध्ये आजच्या मुलांना फक्त मोबाईल आणि काय काय आता न बोललेलं बरं. पण बघा हा किती छोटा मुलगा एवढा कमी वयात तो वारकरी संप्रदायामध्ये शिरला आणि वारीला जातो. धन्यवाद माऊली. धन्यवाद. शिक्षण वगैरे काय करतो तू? माझा डिप्लोमा झालेला हॉटेल मॅनेजमेंट. अच्छा ओके. तरी वारीला येतो. मस्त मस्त छान. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर इथे महाराष्ट्र पोलीस कर्मचारी स्वतः वारकऱ्यांना केळीची वाटप करताय. धन्यवाद माऊली. आणि पोलीस दलाचं इथून खूप सहकार्य असतं आपल्याला. धन्यवाद माऊली. जय हरी माऊली. तर इथे नाशिकमध्ये भाविकांतर्फे वारकऱ्यांना आहे ना बिस्लरीच्या पाण्याची बॉटलची वाटप चालू आहे. तर इथे चहाची वाटप चालू आहे. तर इथे चहाची वाटप केली वारकऱ्यांसाठी. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. उभं राहून प्या मग. तर इथे वारकऱ्यांसाठी कसली तरी वाटप चालू आहे. कसली चालू आहे फक्त मी आणि सांगतो तुम्हाला. जपून जपून माऊली. तर इथं भजनची वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी. धन्यवाद माऊली. बघा इथे भजनची वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी. हे बाबांना द्या माऊली. हे बाबांना द्या 2-4. धन्यवाद माऊली.
आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती नाशिक इथे दिंडी पोचलेली आहे आणि त्यांनी बघा किती उत्साहामध्ये दिंडीचं स्वागत केलं. तर बऱ्याच पताका वगैरे उडवल्या, त्यानंतर ढोल ताशे इथे चालू आहे आणि महिला पण पुरेपूर आनंद घेत आहे. हे बघा, कोणी फुगडे खेळतंय तर कोणी नाचतंय. इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली सुस्वागतम. खिचडीचं वाटप चालू आहे पंचायत समितीतर्फे. चला 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 चला. हे बघा इथे खिचडी केलेली आहे. हे बघा इथे मस्त बाई खिचडी केलेली आहे. तर इथे जिल्हा परिषद नाशिक पंचायत समिती यांच्यातर्फे ना चहा आणि खिचडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. तर सगळे लोक कोण चहा पितंय, कोण खिचडी खातंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय बघू शकता तुम्ही. हे बघा या माऊला इथे खिचडी खाऊ राहिलं. तयार आहे. प्रत्येक विनेकऱ्याला कार्यकर्त्यांनी द्या. तर एका सभामंडपामध्ये ना सगळ्या म्हणजे सगळे वारकरी नाश्ता करताय, चहा पिता येतं. इकडे एका सभामंडपामध्ये ना विनेकरांचा व दिंडी प्रमुखांचा आणि तुळशीवाल्यांचा सत्कार चालू आहे आणि कार्यकर्त्यांचे मोठे भाषण चालू आहे. दिंडीचं नियोजन, दिंडीबद्दलचे सर्व काही याच्याबद्दल इथे भाषणं म्हणजे चालू आहे. मातोश्री लक्ष्मी सुखदेव दाय भावे यांच्या वतीने 1,01,111 रुपये त्र्यंबकेश्वर संस्थांना देणगी दिली आहे. आणि त्याच वेळेस वरून राजाची जोरदार आगमन झाले आणि खूप खूप जोराचा पाऊस आलाय. पाऊस सगळं ओलं ओलं झालंय. आणि हे बघा वारकरी ना आता घोंगडे वगैरे घेऊन निघाले. पाऊस थोडा कमी झाला आहे. रिमझिम पाऊस चालूच आहे, पण बऱ्यापैकी पाऊस कमी झाल्यावर जवळजवळ 1 ते 1.5 तास जिल्हा परिषद पंचायत समिती नाशिक इथे थांबल्यानंतर आता पालखी पुढच्या दिशेने मार्गक्रमण केले. वारकरी निघाले, पालखी गेले पुढे आणि मी पण हा घोंगडा डोक्यावर घेऊन निघाली. अशा प्रकारे हरुनामाचा विठुनामाचा गजर करीत करीत आम्ही नाशिकमधून चाललो आहोत आमच्या आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी. आजचा मुक्काम नाशिक पंचवटी येथे आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. रामकृष्ण हरी. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.